श्रीराम समर्थ. आजचा नमस्कार आहे सप्तमो मे नमस्कार जनन्यै जनकाय स्नेह भाव प्रेरकाय. सातवा नमस्कार हा जननी आणि जनकाला आहे. जीवाच्या जिव्हाळ्याला, या माता पित्यांना हा नमस्कार. अहो, पिता आपल्या पालन पोषणाची जबाबदारी स्वतःला कितीही त्रास झाला तरी घेत असतो, नव्हे नव्हे सहजतेने पार पाडत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की बाप कमाईने चैनी पूर्ण होतात, आप कमाईनी गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत. असा हा जनक. आणि आई आपली 9 महिने आपल्याला आपल्या उदरात सांभाळून आपल्या कळा सोसते. म्हणूनच आई म्हणता क्षणी माहेरचं घर आठवतच, डोळ्यापुढे ते सहज उभं राहतं. मग ही आई किती सोसच असते हो, ते आई झाल्याशिवाय कळणार नाही. आणि ही निसर्गाने स्त्रीला देणगी दिलेली आहे. म्हणूनच महत्वाची खाती तीच सांभाळते. म्हणजे गृह खातं सांभाळते, संरक्षण खातं सांभाळते, अर्थ खातं सुद्धा तीच सांभाळते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गर्यसी, असं म्हणून आपण मातृभूमीला आई म्हणतो, हे आपण कालच्या नमस्कारात बघितलं. म्हणूनच जीवाच्या जिव्हाळ्याची कितीही माणसं असली तरी त्यांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवून आपण त्याला खरंच गरज म्हणून मदत केली तर, पण रक्षण करतो तो पिता आणि जन्म देते ती माता. अशा जिव्हाळ्याच्या जननी जनकाला माझा नमस्कार. कारण ह्यांच्यासारखं प्रेम जगामध्ये कोणीही करत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि आपल्या माता पित्यांना जरूर दररोज नमस्कार करावा. माता पितृदेवताभ्यो नमः.